स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की स्वामींची नाम जोडले जाता सोडावा स्वार्थ। स्वामींची नाम जोडले जाता सोडावा स्वार्थ, त्यांच्या भक्तीत राहूनच साधावा परमार्थ। त्यांच्या भक्तीतच राहून साधावा परमार्थ। स्वामी भक्त हो, जेव्हा आपण स्वामी मार्गात जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला एक प्रकारचं वळण मिळतं आणि आपलं आयुष्य काय आहे हे हळूहळू आपल्याला समजू लागतं। पण आपण स्वामींच्या सेवेत असताना आपल्याला स्वार्थ सोडायचा आहे। निस्वार्थी भावनेनं जर आपण कुठलीही सेवा केली, कुठलंही काम केलं, तर त्यामध्ये आपल्याला फळप्राप्ती नक्कीच होत असते। स्वामी महाराज आपल्या प्रत्येक केलेल्या सेवेची दखल घेत असतात। एवढा जरी विश्वास आपण स्वामींवर ठेवला तर नक्कीच स्वामी आपल्याला भरभरून देतात। तर असो, आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे, कारण आज मोक्षदा एकादशी आहे आणि ह्या एकादशी निमित्त स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर स्वामी भक्त हो, संदेश ऐकायचा असेल तर छोटंसं काम करा। तुमच्या समोर 2 अंक दिसत आहे, त्या 2 अंकांपैकी एक अंक निवडा आणि संदेश काय आहे हे जाणून घ्या। तर चला, तुमच्या समोर 2 अंक तुम्ही पाहिले असतील आणि त्याच्यापैकी एक अंक तुम्ही तुमच्यासाठी निवडला असेल अशी देखील मी आशा करते। तर आता ज्यांनी 25 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। तर स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने, कुठल्या तरी मार्गाने समुद्रापर्यंत पोहोचते ना, त्याच प्रकारे निस्वार्थी भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आमच्यापर्यंत येऊन पोहोचतेच। म्हणून आमची सेवा करण्याची संधी तुला जर मिळत असेल तर ती संधी गमावू नको, कारण संधी त्यांनाच मिळते जे आमच्या नियोजनात असतात। अशा भक्तांची निवड आम्ही स्वतःच केलेली असते। सेवा ही कधीच लहान मोठी नसते, प्रत्येक सेवा ही उच्च कोटीचीच असते। वेळ काळ कधीच कोणासाठी थांबत नाही रे, कोणालाही वेळ थांबवता येत नाही। म्हणून आज तुझ्या हातामध्ये वेळ आहे तर आमची सेवा कर। तुझ्या सेवेचा मेवा तुला नक्कीच मिळणार आहे। तू आमच्यासाठी खूप काही कर अशी आमची अपेक्षा कधीच नाही, पण तू कमीत कमी फक्त तुझ्या मुखात आमचं नाम घ्यावं एवढीच काय ती आमची अपेक्षा। जो भक्त निस्वार्थी मनाने, निस्वार्थी भावनेनं आमचं नाम मुखात ठेवतो ना, त्या भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो। अशा भक्ताला आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकटं सोडत नाही। अरे, जेव्हा तू आमची सेवा करतो तेव्हा तुझी अपेक्षा अशी असते की तुझ्या वाट्याला दुःखच येऊ नये, पण असं होणार नाही। आमच्या सेवेनं तुझ्या जीवनात येणारी दुःख लगेचच थांबणार नाही, पण आमच्या सेवेने त्या दुःखाला सामोरं जाण्याची जी ताकद आहे ना, ती नक्कीच तुला प्राप्त होईल। अरे, तुझ्या वाट्याला येणारा संघर्ष हा केवळ तुझा नसून तो आमचा देखील असतो हे आम्ही स्वीकारतो, आणि मग तुझ्या संघर्षाचा वाटेकरी जर आम्ही आहोत तर तुला काळजी कशाची। तुझ्या प्रत्येक संघर्षाचा सामना करताना आम्ही तुझ्या सोबत राहणार आहोत। अरे, दुःख वाट्याला आलं म्हणून रडू नको, कारण कर्माचे भोग हे कुणालाही चुकले नाही। भक्ती केल्याने संकट येणार नाही असं नाही होणार रे, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्की कमी करता येतो। जसं की जिथे तुझा हात जाणार होता तिथे फक्त बोटांवर निभावलं जातं, पण हे कळण्यासाठी आमच्या भक्तीत असायला लागतं। तू जेव्हा आमच्या भक्तीत रमतो तेव्हाच तुला ह्या गोष्टी कळू लागतात। आमच्यावर तुझी तेवढी श्रद्धा आणि अतूट विश्वास असावा लागतो, आणि जिथे विश्वास असतो तिथे आम्हाला आमचं अस्तित्व दाखवावंच लागतं। आमच्या लीला आम्हाला घडवाव्याच लागतात, आणि जर अशा प्रकारे आमचा भक्त आमच्यावर नितांत विश्वास ठेवून आमची सेवा करतो, आमचं नाम जपतो, तेव्हा अशा भक्ताला देखील आम्हाला वारंवार एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 75 हा अंक निवडला आहे ना, त्यांना स्वामी महाराज काय अनमोल संदेश देत आहे ते आपण जाणून घेऊया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, आयुष्यात कुणाचाच प्रवास सोपा नसतो, म्हणून स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नको, कारण ज्याला ठेच लागते ना त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात।
म्हणून तुझे आयुष्य तुझ्या पद्धतीने जग, पण तुझं आयुष्य सुखात जगता यावं म्हणून कोणाला फसवू नको, कुणाच्या हक्काचं कधीच हिसकावून घेऊ नको. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून कष्ट करतो, काम करतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही असतो. आम्ही अशा भक्ताला कधीच काही कमी पडू देत नाही. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिक. अरे इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच सांगता येणार नाही. म्हणून हे आयुष्य मिळालं आहे तर या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिक. आयुष्याकडे बघितलं तर तुझ्या आयुष्यात आनंद मिळण्यासारख्या अनेक गोष्टी आहे, पण तू मात्र फक्त तुझ्या दुःखाला कवटाळून बसतो आणि मग तुला सुखाचा शोध कधीच लागत नाही. म्हणून जे तुझ्याकडे आहे ते कदाचित इतरांकडे नसेल हा जरी विचार केला तरीही तुला तुझ्या आयुष्याचा हेवा वाटणार आहे. म्हणून या आयुष्यात तुला जे मिळालं आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर आणि जे तुला हवं आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर. जेव्हा तू तुझ्या भविष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि स्वतःचे कर्म चांगले ठेवतो, त्यासोबतच आमचं नाम मुखात ठेवतो, तेव्हा तुझ्या नशिबात नसलेलंही तुला मिळवून देण्याची ताकद आम्ही ठेवतो. अरे प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून मिळतो तो अनुभव. म्हणून प्रयत्न करता करता जर तुला अपयश आलं तर माघारी फिरू नको, त्यातून तू अनुभव घे. अनुभवातूनच तुला यश प्राप्त होणार आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालव, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत तुझ्या अंगात सहनशीलता आणि संयम असावा लागतो, कारण कठीण काळातच लोक जाणून बुजून अधिक त्रास देतात. म्हणून लोकांकडे लक्ष देऊन मनस्ताप करून घेण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर पूर्णतः लक्ष दे. तुला यश नक्कीच मिळेल. अरे आमच्या इथे टेकवलेला माथा कधीच वाया जात नाही, आमच्या समोर जोडलेले हात कधीच रिकामे राहत नाही. म्हणून तू आमच्या मार्गात येऊन कायमचा आमचाच होऊन जा. जे मिळालं नाही त्याच्या विचाराने दुःखी राहण्यापेक्षा जे तुला मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायला शिक. इथेच कमवायचं आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कुणाला काही देता आलं नाही तरीही चालेल, पण कुणाचं मन मात्र तू कधीही दुखावू नको, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. तुझे फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याची जबाबदारी तुझी ही स्वामी माऊली घेईल. तुझा आनंद तू कधीही इतरांवर अवलंबून ठेवू नको. तुला जेव्हा इतरांकडून आनंदाची अपेक्षा लागते ना, तेव्हा तुला तो आनंद कधीच प्राप्त होत नाही. तुला जर आनंद शोधायचा असेल तर तू स्वतःमध्ये शोध आणि आमच्या नामामध्ये शोध. जो आमचं नाम सातत्याने जपतो त्याला आपोआप परमानंद मिळत असतो. आणि अरे तू सदैव लक्षात ठेव, तुझ्या अंतरात्म्यात आम्ही आहोत आणि तुला आम्ही कधीही हरू देणार नाही. या कलियुगात आम्ही तुला कधीही एकटं सोडणार नाही. तू जो तुझ्या आयुष्याचा खेळ खेळत आहे ना, त्या खेळामध्ये तुझा विजय आम्हीच निश्चित करणार आहोत. फक्त त्यासाठी तू मात्र आमच्याशी प्रामाणिक राहा, आमची सेवा कर, आमचं नाम जप आणि स्वतःचे कष्ट प्रामाणिकपणे कर. जेव्हा तू अशा पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही देखील आनंदाने तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश खूप मोलाचा होता. खरंच जर आपण इतरांपेक्षा जर स्वामींवर विश्वास ठेवला, डोळे झाकून जर स्वामींच्या मार्गावर चालत राहिलो तर नक्कीच आपल्याला आपलं प्रत्येक ध्येय पूर्ण करता येणार आहे. फक्त त्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसारच आपल्याला मिळत असते. तेवढा संयम जर आपण ठेवला आणि विश्वासाने स्वामींच्या नामात रममान झालो तर निश्चित आपल्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुम्ही कुठला अंक निवडला होता हे देखील कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.